सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आजचा व्हिडिओ मिस न करता बघायचा आहे। ज्यांचा बिझनेस आहे, छोटा मोठा उद्योगधंदा आहे किंवा व्यापार आहे किंवा चालतच नाहीये, तुमचा अगदी व्यापार ठप्प पडलाय, कस्टमर नाहीये, गिराईक नाहीये किंवा तुमचा कोणताच मार्ग असा मिळत नाही की ज्यातून तुम्हाला चांगली इन्कम येईल किंवा तुमचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने होईल किंवा तो चांगला ग्रो कसा करावा, ह्यासाठी हा व्हिडिओ आहे। प्रत्येकाने हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये। खाली बेल आयकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करा, कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघताय पण तुम्ही सबस्क्राइब करत नसाल तर तुम्हाला मी जे सेवा सांगते त्या तुम्हाला बघायला मिळणार नाहीत किंवा तुम्हाला आध्यात्मिक पूजा साहित्य घरपोच हवं असल्यास स्वामी मूर्ती आर्टला नक्की मेसेज करा। आपल्याकडे बघा स्वामींच्या मूर्त्या, दत्तगुरूंच्या मूर्त्या, तसंच बघा पूजा साहित्य, चंदन पावडर, अष्टगंध, कस्तुरी बॅग, म्हणजे स्वामी मूर्ती आर्ट मध्ये 4000 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत। आता तुम्ही बघतायच की आपले नित्य व्हिडिओ अपलोड होत असतात, ह्या सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला इझिली घरपोच मिळतात। तर बघा एक सेवा मी जी सांगितली म्हणजे मी स्वतः केली बरं का, जसं की तुम्हाला सांगितलं की वास्तुतज्ञाचा कोर्स चालू आहे, त्यामधून आम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा आम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टीचा उपाय आमच्या घरी करतो, तेव्हा आम्ही ते तुमच्यापर्यंत सुद्धा घेऊन येत असतो। तर खूप मोठ्या काही गोष्टी नसतात, आपले जे दैनंदिन जीवन असतं त्याच्यामध्ये एक छोटे छोटे बदल करायचे, एक छोटंसं नाही का आपलं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये थोडाफार चेंज किंवा थोडाफार सेवा, आणि त्या सेवा साध्या सरळ सोप्या मंत्रोपचाराच्या सेवा आहेत बरं का। कोणतेही तुम्हाला नाही का मोठ्या सेवा किंवा कोणतेही मंत्रोपचार मोठे नाहीत किंवा कोणती सेवा ही श्री सुक्त किंवा तुम्हाला कोणती सेवा म्हणजे तुम्ही जसं म्हणता की ताई प्रत्येक सेवा जी असतात त्या खूप अवघड असतात किंवा प्रत्येक सेवा ही श्री सुक्त म्हणल्यानेच पूर्ण होते, पुरुषोक्त म्हणावंच लागतं का, आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ताई आम्हाला जमत नाहीत, असे पण बऱ्याचशाच आहेत। किंवा काय होतं माहितीये का, म्हणजे सो माझं सांगते की वेळेची कमी असते आपल्याला, म्हणजे सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत आपली धावपळ किंवा घरातलं स्वयंपाक म्हणजे आपल्या मुलांची स्कूल म्हणजे डेली रुटीन आपल्या गृहिणी म्हणजे वर्क फ्रॉम होम जर आपण करतो त्यातूनच आपल्याला बघा घर पण आपलं सांभाळावं लागतं, घराची जबाबदारी असते, म्हणजे भरपूर काही गोष्टी असतात की आपण वर्किंग वुमन आहे आणि बऱ्याच ताईंना ह्या गोष्टी करण्यासाठी वेळ। तसं बघा एका मुंबईवरून ताईंचा फोन आला, स्नेहा पांडे ताई आहेत, त्या आमच्याकडून सगळं साहित्य घेतात, अगरबत्ती असो गंध असो, तर त्या सुद्धा जॉबला आहेत। तर त्या ताई म्हटल्या की ताई तुझे व्हिडिओ मला बघायला जमत नाहीयेत, पूर्ण वेळेची खूप कमी आहे, तर मग त्यांना धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची होती। तर ते धनलक्ष्मी कुंचनची सेवा बघा आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देत आहे। तुम्ही त्या सेवा करा आणि तुम्ही स्वतः त्या सेवेचा स्वअनुभव सांगा, कारण बघा ज्यांचा उद्योग काहीच चालत नव्हता, ज्यांचा बिझनेस काहीच चालत नव्हता, ज्यांची कामं कधीच आजपर्यंत झाली नाही, त्यांची कामं त्या सेवेने मार्गी लागलेली आहेत। सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच मी की ज्या ताई आहेत आपल्याकडल्या दौंडच्या, तर त्यांचं बघा खूप दिवसापासून एक काम अडलं होतं, पण बघा धनलक्ष्मी कुंचनची मी स्वतः सेवा करून ताईंना कुंचन दिला आणि ताईंनी पण ती मनापासून सेवा केली आणि बघा ताईच्या मुलांनी त्यांच्या व्यवसायासाठी खूप मोठी गाडी घेतली आणि ती खूप दिवसापासून होतच नव्हतं, म्हणजे काही ना काही ते अडथळे किंवा प्रॉब्लेम आहे। तसंच ताई म्हटलं मी शीतलताई 2 व्हीलर घेतली, म्हणजे त्यांना खूप आनंद झाला। आणि कसं असतं माहितीये का, आपल्याला समोरच्याचं समाधान खूप महत्वाचं असतं की ज्या आपण सेवा सांगतोय असंच नाही की आपल्याला काहीतरी विकायचंय किंवा आपल्याला सेल करायचंय किंवा नाही का कोणाच तरी बघायचंय आणि तुम्हाला सांगायचं, असं नाहीये। कारण कसं असतं की मी जरी दुसऱ्याला फसवत असेल तर मी माझ्या मनाला कधी फसवू शकत नाही, कारण आपल्या मनाशी आपण प्रामाणिक असायला पाहिजे। किंवा मी म्हणू शकतो माझं मन कुठेतरी खातं की अरे ह्या योग्य सेवा आहेत का किंवा ह्याच्यातून त्यांना खरंच फळ मिळेल का, कारण प्रत्येकाचा वेळ हा भरपूर म्हणजे खूप किमती आहे, कारण प्रत्येकालाच वेळेची कमी आहे। जसं की माझं बघा शेड्यूल एकदम बिझी आहे, मला सुद्धा वेळ भेटत नाही, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। तर बघा ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या मी स्वतः केलेल्या आहेत। बऱ्याच ताई कमेंटमध्ये सांगतीलच की ह्या सेवेचा बऱ्याच ताईंना कसा लाभ झालाय किंवा ह्या सेवेचे रिझल्ट कसे आहेत। तर बघा एक बरकत किट आम्ही बनवलेलं आहे आणि त्या किटची सेवा स्वतः मी केलेली आहे माझ्या व्यवसायासाठी। किंवा तुम्ही जर नवीन घर बांधताय, नवीन वास्तू तुमची तयार होत असेल तरी सुद्धा तुम्ही ते किट घेऊ शकता आणि खूप काही कॉस्टली नाही, फक्त 350 रुपयाला ते किट मिळतं प्लस शिपिंग चार्ज, म्हणजे खूप त्या किटची अशी मोठी किंमत नाहीये, 1000 500 2000 असं काही नाही, फक्त 350 रुपये। आणि मी स्वतः त्या सेवा करून तुमच्यापर्यंत पाठवते आणि आम्ही जे सेवा करतो किंवा जे सिद्ध काही गोष्टी करतो त्याचे कुठलंही शुल्क आम्ही घेत नाही, कारण आम्हाला सकाळची रोज देवपूजा करायचीच असते, त्या देवपूजेमध्ये मंत्रोपचार मी त्यांची पण सेवा करत असते। कारण कसं सेवा ह्या केल्याने सिद्ध होतात, म्हणजे जसं जसं तुमच्या मी सेवा करते तसं बघा त्या सेवा सिद्ध होतात किंवा त्याचा फळ किंवा त्याचा लाभ स्वतः मला सुद्धा मिळतं। तर बघा ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात। तर बघा
वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला विविध असं म्हणजे विशेष असं महत्व असतं. प्रत्येक दिशेच्या डायरेक्शनचं काही ना काहीतरी महत्व, जसं की पूर्व असेल, पश्चिम असेल, दक्षिण असेल, उत्तर असेल, अशा अनेक दिशा आपल्या घरामध्ये म्हणजे 4 दिशा आहेत आणि प्रत्येक दिशेचं वेगवेगळं महत्व आहे. कोणत्या दिशेला काय लावावं, कोणत्या दिशेला कोणती सेवा करावी, कोणत्या दिशेला मंदिर ठेवावं, कोणत्या दिशेला कलश, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा म्हणजे नाही का मी जसं शिकते त्यातून मला कळत आहेत की म्हणजे आपण काय करतो, आणतो देवारा ठेवला ह्या कोपऱ्यात, आणलं काहीतरी बाहेरून ठेवलं त्या कोपऱ्यात, पाणी ह्या कोपऱ्यात ठेवलं, असं नाहीये. काही गोष्टी बघा वास्तुशास्त्रानुसार जर आपण केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये जे अडचणी आहेत, जे संकट आहेत ते हळूहळू दूर होतात किंवा आपल्याला त्याचा रिझल्ट हा चांगला मिळतो बरं का. तर तुम्हाला बघा कुठेही जाण्यापेक्षा फ्री तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. कारण तुम्हाला माहितीये का ही वेळ का आली सांगते मी तुम्हाला, खरं सांगते. कारण मी स्वामी सेवेत असल्यापासून बऱ्याच त्यांचे घरगुती प्रॉब्लेम, बऱ्याच त्यांच्या अडचणी, बऱ्याचशाच गोष्टी मला ऐकायला मिळायच्या, फोन कॉल मेसेजेस. मग ह्याच्या माध्यमातून मला असं वाटलं की मला तुमची सेवा कशी करता किंवा तुम्हाला मार्गदर्शन मला चांगलं करायचं असेल तर मग स्वतःला मला काहीतरी अगोदर शिकावं लागेल. मी अंदाजपंच नाही सांगू शकत किंवा अंदाजे तुम्हाला सांगितलं हा ह्या दिशेला हे ठेवा, त्या दिशेला ते ठेवा किंवा तुम्ही असं करा, तसं नाहीये. कारण कसं असतं माहितीये का, आपण जे मार्गदर्शन करतो समोरचा आपल्याला काहीतरी समजतो, म्हणजे समोरचा आपल्याला एक देवदूत किंवा एक मदतीच्या हाकेने आवाज देतो, त्यामुळे त्याचा विश्वास आपल्यावरती पूर्ण असतो की मला शीतलताईंकडून काहीतरी चांगलं मिळेल किंवा शीतलताई मला चांगलं मार्गदर्शन करतील. तर मग अशा वेळी काय होतं की समोरचा आपल्याकडून एवढे म्हणजे अपेक्षा किंवा एवढ्या विश्वासाने विश्वास ठेवतो किंवा त्याला वाटतं की ह्यांच्याकडून माझं चांगलं होईल किंवा ह्यांच्याकडून मला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. मग अशा वेळी आपण जे सांगतो त्याच्यातून समोरच्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे, समोरच्याचा सुद्धा काही प्रश्न काही प्रॉब्लेम्स हे दूर झाले पाहिजे, तर त्या सेवेला महत्व असतं. बाकी काय हो, ह्या जगामध्ये कुणी किती पैसा कमवतो, पैसा कमवायला फार काही लागत नाहीये. कारण बघा प्रत्येक जणच आपलं आपलं काही ना काही करत असतं. त्यामुळे बघा खोटं बोलून किंवा चुकीचं काही सांगून तुम्हाला फसवणं म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनाला फसवते. आणि एक परी कसं असतं माहितीये का, देव माफ करतो पण कर्म कधी माफ करत नाही. आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत. तर बऱ्याच ताईंना विचारा, जसं की सुप्रिया ताई आहेत, अशा बऱ्याच एक डॉक्टर ताई आहेत, त्यांनाच विचारा की त्यांचा आम्ही नकाशा वगैरे त्यांना फ्रीमध्ये मार्गदर्शन सुद्धा आम्ही काही काही वेळी केलंय. कारण त्यांच्याकडून कोणताही 1 रुपया घेतला नाहीये. किंवा कसं असतं की जे पीडित दुःखित असतात त्यांना मार्गदर्शन होतं, पण कसं आहे व्हॉट्सअप मेसेज म्हणजे कसं काही गोष्टी माहिती वेळ नसतो आम्हाला, पण जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल बरं का. आता कुणीही कोणतेच प्रश्न विचारू नका. आणि जसं की व्हिडिओ मी बनवत असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सेवा करा. ज्या मी सेवा स्वतः केल्यात त्या तुम्हाला मी सांगते, तर तुम्ही हे छोटे सेवा करा. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बघा प्रगती होईल. किंवा कसं असतं एखादी गोष्ट एका रात्रीमध्ये साध्य होत नाही, त्या गोष्टीला भरपूर वेळ द्यावा लागतो. आता समजा मी स्वामींची सेवा 4 वर्षापासून करते, मग मी 4 वर्षामध्ये म्हटलं का की स्वामी कधी चांगलं होईल, स्वामी मला हे कधी मिळेल, स्वामी असं नाहीये. कारण सेवेमध्ये सुद्धा भगवंत आपलं सातत्य आपली भक्ती बघत असतात आणि त्याच्यातून आपली परीक्षा सुद्धा भरपूरदा होते. आणि जसं आता कसं म्हणतो की अरे हा काल सेवेत आला पण आज याचं घर झालं, त्याची गाडी झाली, त्याचा बंगला झाला, त्याला मुलबाळ झालं किंवा त्याला हे भेटलं, असं नाहीये. कारण त्याचा कर्मभोग तेवढा कमी होता मागच्या जन्मीचा, त्यामुळे त्याची फलश्रुती ही लवकर झाली. आपला कर्मभोग खूप मोठा असेल किंवा प्रारब्ध भोग स्वामी भोगून घेत असतील आणि आपलं उशिरा होतंय म्हणजे काहीतरी चांगलं होणार आहे ह्याचा नेहमी विचार करायचा. कारण कधीही भगवंताच्या कोणत्याही गोष्टीवरती शंका किंवा शक नाही करायचं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढे चालायचं. तर बघा हे बरकत किट जे आहे थोडक्यात सांगते, जे आम्ही बनवलेलं आहे म्हणजे जे मी माझ्या सेवेमध्ये वापरते. त्याच्यामध्ये गुंज आहे, गोमती चक्र आहे, पोळा आहे, त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी अवेलेबल आम्ही त्या केल्यात. आणि ते सगळं किट तुम्हाला कुठंही मिळणार नाही, कारण तुम्ही स्वतः कुठेही बघा नाही मिळत ते किट. कारण धनलक्ष्मी प्राप्ती किट आहे ते आमच्याकडलं. त्याच्यामध्ये बघा मंत्र सुद्धा दिलेला आहे बरं का. तो मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. तुम्हाला बघा एक डिश घ्यायची आहे किंवा तुम्ही डिश चिनी मातीची भेटली तर एकदम उत्तम बरं का सेवेसाठी. किंवा एखादा पिवळा कपडा डिशवरती हांतरायचा आणि त्याच्यावरती हे सगळे जे रत्न जे आहेत ना बरकत किटचे ते त्याच्यावरती ठेवायचे आहेत. तर त्याचा मंत्र आहे तुम्ही बघू शकता. ज्या गोष्टी कुठेही अवेलेबल नसतात त्या सगळ्या गोष्टी या बरकत किटमध्ये अवेलेबल. ह्याच्यामध्ये मायाजाळ पण आहे. कारण कसं असतं की ह्या गोष्टी वास्तुतज्ञाच्याकडे किंवा तुम्हाला ज्योतिषाकडेच मिळतात, बाकी कुठेही मिळणार नाहीत. तर ह्याला धनलक्ष्मी असं म्हणतात. तर हे धनलक्ष्मी किट आहे. ह्याच्यामध्ये बघा धने, कवड्या, गोमती चक्र सगळं आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा श्रीयंत्र आहे. मेन म्हणजे ते श्रीयंत्र आहे ते वास्तूनुसार बनवलेलं आहे, खूप छान आहे. तर जे तुम्ही श्रीयंत्र बघताय हे श्रीयंत्र सुद्धा म्हणजे तुम्ही जसं बघताय माझ्या व्हिडिओमध्ये हा कॉइन आहे. ह्याच्यावरती गणपती कुबेर लक्ष्मी आहे.
कुबेर आणि लक्ष्मीचं हे असं कॉईन आहे आणि पाठीमागेला श्रीयंत्र आहे. तर बघा ह्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे बरं का, तो मंत्र म्हणता म्हणता. आणि जसं ते सांगितलेलं आहे ते तुम्ही मंदिरामध्ये किंवा तुमची कॅश बॉक्स किंवा कॅश कपाट असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर हा असा मंत्र आहे, म्हणजे कुबेरांचा मंत्र आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा कॉईन आहे त्याच्यावरती कुंकुम अर्चन करायचं आहे तुम्ही न चुकता. आणि हे जे तुम्ही जी सेवा करणार ती तुमच्या कॅश बॉक्स कपाट किंवा तुमचा जर व्यवसाय असेल, जसं की आता माझं स्वामी मूर्ती आर्ट आहे तर माझा टेबल आहे त्याचं ड्रॉवर आहे, तर मी तिथे बसते त्या चेअरवरती, तर मी त्याच्यामध्ये ठेवते. तर कधी कधी बघा हे देव म्हणजे शुक्रवारी मंगळवारी सेवा करते आणि माता लक्ष्मी आणि कुलदेवतेच्या चरणाशी ठेवते मी. आणि ती बांधून ठेवायचं, पिवळ्या कपड्यामध्ये ती पोटली बांधून ठेवायची आहे किंवा पिवळी पोटली आपल्याकडे मिळते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हे सगळं धन आपल्या कपाटामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. तर बघा ह्या किटची म्हणजे नाही का धनलक्ष्मी किट आहे, हे धनलक्ष्मी किट आणि ह्याला कुबेर किट असं दोन्ही तुम्ही म्हणू शकता. तर हे असं किट आहे. तर तुम्हाला हवं असेल तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर मी देत आहे, डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका. त्याच्यामध्ये तुम्ही नंबर घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्याच्यामध्ये सेवा कशी करायची तो मंत्र 108 वेळा म्हणायचं. ते सगळं एखाद्या पिवळ्या कपड्यावरती किंवा तुम्ही लाल कलरचा सुद्धा कपडा घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही ते ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती बघा तो कॉईन आहे त्याच्यावरती थोडंसं कुंकुमार्चन, लक्ष्मी आणि कुबेर आहे त्याच्यावरती कुंकुमार्चन केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, फक्त त्याला अलंकारित करा. जसं की हळदी कुंकू अष्टगंध वाहा आणि ते श्रीयंत्र आहे त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं, पाठीमागे श्रीयंत्र आहे त्याला. तर अशी सेवा आहे. तुम्हाला जर तुमच्या कुठल्या तरी कार्यामध्ये अडचणी येत असतील किंवा व्यत्यय येत असेल किंवा तुमचं ते कार्य घडत नसेल तर अशा वेळी बघा हे तुमच्या कार्यसिद्धी म्हणजे कोणत्याही कामासाठी, जसं की जॉबला चाललाय, नवीन इंटरव्ह्यूला चाललाय किंवा तुम्ही कोणत्या तरी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताय, तर अशा वेळी हे किट आहे ना ते तुम्ही सोबत ठेवायचं आहे. तुमच्या पर्समध्ये ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा, म्हणजे इझिली ते बसून जाईल. फक्त श्रीयंत्र घरी ठेवायचं आहे बरं का आणि कुबेरांचा कॉईन तो न्यायचा नाही. बाकी सगळी जी सामग्री आहे ती तुमच्यासोबत तुम्ही ठेवली तरी चालेल. व्यवस्थित त्याला कॅरी करा, कारण इकडं तिकडं कुठं सांडू नका ह्याची काळजी घ्या आणि व्यवस्थित आपल्या बॅगमध्ये किंवा पर्समध्ये किंवा खिशामध्ये तुम्ही ठेवा. तर असं हे बघा धनलक्ष्मी किट आणि कुबेर महाराज किट असं हे किट आहे. ज्यांना हवं असेल म्हणजे स्वतः आम्ही ते बनवले, पूजा करून तुमच्यापर्यंत मी पाठवणार. बिनधास्त विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला ते बुकिंग करायचं असेल तर तुमची इच्छा, तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता, नसेल तरी काही हरकत नाही. फक्त जे काही व्हिडिओमध्ये मी एक छोटे टिप्स सांगते किंवा छोटी सेवा सांगते त्या तुम्ही नक्की करा, कारण सेवा करायला पैसे लागत नाहीत. तुम्ही ह्या वस्तू घ्या किंवा न घ्या तुमचा प्रश्न आहे, पण ज्या सेवा सांगते त्या सेवा तुम्ही नक्की करा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातला जो काही अनुभव आहे, तुमचा जो काही सेवेचा अनुभव येतो, प्रचिती येते, ती नक्की शेअर करा. शेअर करायला विसरू नका. तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर बघा बऱ्याच ताईंनी सकाळी नाही का मी एक व्हिडिओ केलाय, तर मला ह्या ब्लाउज बद्दल बऱ्याच ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज केलाय. तर माझ्या सगळ्या प्रिय आणि गोड गोड ताईंनो तुम्हाला एक गोष्ट सांगते, हा जो ब्लाउज आहे तो गिफ्टेड आहे. म्हणजे त्या ताईंनी मिशोवरून घेऊन मला पाठवलाय माझ्या बर्थडे निमित्त. तर हा तुम्हाला ब्लाउज मिशोवरती मिळेल, कारण मिशोवरती टाईप करा डिझायनर ब्लाउज किंवा तुम्हाला जो बलून्स ब्लाउज किंवा तुम्हाला जर नाही का नेटचे ब्लाउजेस हवे असतील तुम्ही मिशोवरती सर्च करू शकता. तर त्या ताईंनी हा मिशोवरती बुक केला आणि मला तो माझ्या बर्थडेच्या 2 दिवसानंतर पाठवलेला आहे. तर हा म्हणजे त्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ बनवते, तर त्या ताईंना म्हणजे त्या ताईंचं एक व्यवसाय आहे. तर त्या ताई जे आहेत त्या असे प्रोडक्ट म्हणजे आपले ब्युटी प्रोडक्ट सेल करतात. जसं की बघा त्यांनी हा पण मला बॉक्स पाठवून दिलेला आहे. तर हे सगळे शुगरचे प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये बघा खूप छान असं फाउंडेशन आहे, त्याच्यामध्ये लिपस्टिक आहे, म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी त्यांनी अशा पाठवून दिलेल्या आहेत माझ्यासाठी. तर ह्याच्यावरती सुद्धा मी एखादा व्हिडिओ करेलच. तर बघा ही सीसी क्रीम आहे, म्हणजे त्यांचं असं हे शॉप आहे. तर त्या ताईंनी मला हा ब्लाउज आणि तो मेकअप किट मला पाठवलेला आहे बर्थडे निमित्त. तर कसं आहे की मला असं काजळ किंवा असं फाउंडेशन किंवा नाही का असं जास्त मेकअप मला अजिबात आवडत नाही आधीपासून. तुम्ही तर बघताय फक्त लिपस्टिक लावते, पण कुंकू माझं कधीच चुकत नाहीये. कारण हळदीचं कुंकू जे आहे जी मी सेवा करते त्यासाठी मी बघा प्युअर सागवानी असा बाउल बनवून घेतलाय, तो सुद्धा मी लवकरच तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. तर बघा श्रीयंत्राची सेवा झाली की मी त्या बाउलमध्ये आपलं हळदीचं कुंकू ठेवते आणि ते रोज मी लावत असते. म्हणजे आमच्या घरी सगळे लावतात बरं का, मी लावते, दादा लावतात. कारण कसं असतं की त्याच्यावरती सेवा झालेली असते आणि ते शुभ असतं. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कुंकवाला फार महत्व आहे. जर एखाद्या बाईच्या कपाळी टिकली नसेल किंवा कुंकू नसेल किंवा बांगडी नसेल किंवा जोड त्या बाईला हुमरा सुद्धा वलंड सुद्धा अशुभ मानलं जातं आणि ते खरं आहे. कारण प्रत्येक सुवासिनीने ह्या गोष्टी पाळायला पाहिजेत.
म्हणजे कुंकू लावायला पाहिजे किंवा पायामध्ये जोडवी, एक बांगड्या असायलाच पाहिजेत. काय काय आता कसं आहे की सगळं काही वेगळं आहे, पण त्याची फळं सुद्धा तशाच प्रकारे मिळतात. तर बघा, मला मेकअप आवडत नाही, फक्त मी लिपस्टिक लावते आणि टिकली आणि असं म्हणजे साधा असतो. कधी मी बघा असं ओव्हर मेकअप करत नाही, म्हणजे का असं मोठं काजळ, मोठं फाउंडेशन नाही, मला असं नाही आवडत. मला साधं सिंपल आवडतं. पण त्या ताईंची इच्छा होती की ताई मी एवढा छान ब्लाऊज पाठवला, मेकअप किट पाठवतो, तर एकदम सिंपल मेकअप कर. तर बघा, मी सिंपल आज मेकअप केलेला आहे. फार काही नाही बरं का मी यूज करत, कारण मला काय म्हणजे आधीपासूनच मला असा मेकअप वगैरे अशा गोष्टी नाही आवडत. कारण कसं असतं, सुंदरता ही मनाची असावी लागते ना, की हे कसं आहे क्षणिक आहे की आपण काय करतो, खूप मेकअप थापतो, खूप काही करतो, पण आपलं जे अंतर्मन आहे ते साफ असायला पाहिजे. तुम्ही जर बघा मनातून स्वच्छ साफ असाल, छान असाल, तर तुम्ही नक्की बघा की तुमचं सौंदर्य सुद्धा कितीतरी पटीने खुलून येतं. आणि त्यात जर तुम्ही आध्यात्मिक सेवा करत असाल, तर आध्यात्मिक जो सेवा करतो त्याला मेकअपची कोणत्याच गरज नाहीये, कारण त्याच्या चेहऱ्यावरती तेज ऑटोमॅटिक येत असतं किंवा त्याच्या चेहऱ्याचे भाव ऑटोमॅटिक दिसतात. मेकअपची गरज कोणाला असते, मी सांगायची गरज नाहीये. तर बघा असं आहे. तर बघा आमच्या ताई आहेत आणि दादानी बघा ताईंसाठी एक साडी पाठवली. तर खूप म्हणजे ताईंना साडी खूप आवडली, कारण बघा प्युअर म्हणजे छान पैठणी अशी ताईंसाठी पाठवून दिली. तर बघा ती जी ताई आहे ना, ती पण खूप साधी आणि सिंपल आहे बरं का, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि तिचं जे बोलणं आहे ते इतकं आपुलकीचं आदराचं आहे ना, म्हणजे असं पण कोणी असू शकतं का, इतकं निस्वार्थी प्रेम किंवा इतका निस्वार्थीपणा. कारण एक 7-8 वर्षापूर्वी एक साडी दिली ताईंना, त्या ताईंनी एवढी ती साडी घातली, अक्षरशः फाटेपर्यंत प्रत्येक फंक्शनला ताई ती साडी घालायची असं सांगितलं. म्हणजे बघा प्रेम. आणि कसं दिलं म्हणजे गिफ्ट काय, आता ह्या ताईने हा ब्लाऊज दिलाय, ह्याची किंमत मी कितीची आहे किंवा त्यांनी महाग दिलंय की स्वस्त दिले असं काहीच विचार नाही केला. कारण कसं असतं की देणाऱ्याच्या भावना आणि देणाऱ्याचं प्रेम खूप महत्वाचं असतं. तर बघा, स्वामी सेवेतनं मला लाख मोलाची माणसं तुमच्यासारखी भेटली आणि खरंच छान वाटतं की तुम्ही एवढं प्रेम करता. तर दौंडच्या ताईंनी बघा गाडी घेतली, तुम्हाला सांगितलं लक्ष्मी कुंचनच्या सेवेचा त्यांना खूप मोठा अनुभव आला, तर त्यांचंही गिफ्ट येतंय. तर ते आले की नक्की मी ओपनिंगचा व्हिडिओ पाठवेल. ताईंनी साडी, मोत्याचे दागिने वगैरे पाठवलेले आहेत. तसं एका ताईंनी नाही का हलव्याचे दागिने मला पाठवलेले आहेत, तर मला त्याच्यावरती व्हिडिओ करायचा आहे, पण वेळ भेटला तरच मी व्हिडिओ करणार. कारण तुमच्या हळदी कुंकवाच्या वाहनाचेच ऑर्डर एवढे आहेत की मला स्वतःला वेळ द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्यामुळे वेळ भेटला तर मी नक्की दागिने घालेन आणि तुम्हाला फोटो शेअर करेन. तर बघा, हा ब्लाऊज मिशोवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. तसंच जी तुम्हाला साडी दिसते ही सुद्धा मला साडी भेट आलेली आहे, म्हणजे मला एका माझ्या फ्रेंडनी गिफ्ट केली होती 2 वर्षापूर्वी. सकाळी या साडीबद्दल पण ताईंनी विचारलं. ही बांधणीची साडी आहे, तुम्हाला तुमच्या जवळच्या शॉपमध्ये कुठेही अवेलेबल, अगदी इझी गोईंग मध्ये तुम्ही जाऊन घेऊन येऊ शकता, कारण ही साडी कुठेही मिळू शकते. तर बघा, ह्या सध्या काही माझं कलेक्शन वाटतं ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगत असते, कारण मी सेल करत नाही. मी शिवशाहीमधून साड्या भरपूर पल्लवी उमरेकडून घेते, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. आणि त्या साड्यांची मी माझ्या चॅनलवरती ऍड पण बऱ्याचदा केलेली आहे. तसंच हा ब्लाऊज आहे, त्या ताईने विचार केला की शीतलताईला काय देऊ, म्हणून त्यांनी मिशोवर ऑर्डर केला. त्यांना माहिती आहे की मला व्हिडिओसाठी साड्या, ब्लाऊज वगैरे लागतात, त्यामुळे जे गिफ्ट देतात ते जास्तीत जास्त साड्या आणि ब्लाऊजच मला गिफ्ट करतात. तर एका ताईंनी ड्रेस गिफ्ट केलाय बर्थडेला, तो उद्याच्या व्हिडिओमध्ये घालेल मी, तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर तुमच्या सर्वांची, सगळ्या ताईंनो, सगळ्या मावशींनो आणि सगळ्या काका, सगळ्या दादांनो, तुमचं प्रेम असंच राहू दे. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. साधी, सरळ, सोपी सेवा आपल्याकडे मिळते तुम्हाला. आणि कोणतीही सेवा मी सांगत नाही, मी ज्या करते त्या सेवा मी सांगते. असं खूप काही कठीण, खूप काही अवघड अशा सेवा कोणत्याच नसतात. तर एक गोष्ट तुम्हाला मी आज सांगते, कारण कसं असतं माहितीये का, 17 ठिकाणी देवदेव करणं किंवा 17 देवांची सेवा करण्यापेक्षा एकाच गुरुवरती विश्वास ठेवा आणि एकाच देवाची कोणतीही सेवा करा. कुठंही जायची गरज नाहीये. कारण कसं असतं, जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा गुरु आपला जागृत असतो. गुरु बघत असतो, अरे माझ्या भक्ताला काही त्रास आहे किंवा माझ्या भक्ताला काही द्यायचं, त्यामुळे तुम्ही एकाच देवावरती निष्ठा, श्रद्धा. आता आपले देव कसं बाळकृष्ण, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा, माता लक्ष्मी, स्वामी माऊली, दत्तगुरु, हे देव आपल्या देवघरात आहेत, आपण त्यांची सेवा करतोच. पण काही ताई बघा स्वामींची मूर्ती घेतात आणि म्हणतात ताई फरक नाही पडला, स्वामींची मूर्ती विसर्जन केली आणि आता आम्ही नाही का शंकर महाराजांचं करतो. असं नाही करायचं, कारण देवांचा अपमान होतो. शंकर महाराज म्हणजे कोण? स्वामींचे मानसपुत्र. आणि वाईट कशाचं वाटलं की तुमचं काम झालं नाही किंवा तुम्हाला त्या सेवेतून काही मिळालं नाही 3 महिन्याचे, म्हणून तुम्ही देव विसर्जन करणं. म्हणजे बघा, आज खूप लोक, एक ताई आहे युट्यूबर, तिने चॅनल डिलीट केलं लोकांच्या वाईट कमेंटमुळे. पण विचार करा की देवाकडून आपल्या जर नाही का काही गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या, आपल्या अपेक्षा नाही पुरत, तर देवाला सुद्धा आपण विसर्जन करतो. म्हणजे देवाची सुद्धा माणसं कोणत्या गोष्टीची हे करत नाहीत की बाबा हा देव आहे, परमेश्वर आहे, तर मग आपलं काय घेऊन बसला, कारण लोक देवाला सुद्धा सोडत नाही. त्यामुळे बाबा कुणी कोणाचा विचार करायचा, जसं हवं तसं जगायचं. बिंदास्त तुम्हाला जे वाटतं ते करिअर तुम्ही निवडा, त्या करिअरमध्ये तुम्ही बिंदास्त काम करा.
कारण कसं असतं, निंदा आणि निंदून घ्या हा मानव जन्म आहे. ह्या जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे ह्या गोष्टींची तयारी ठेवायची आणि कसं आहे की ठाम राहायचं. कारण बघा आपल्या समोर इतिहास पण आहे, खूप आपल्या नाही का सगळ्या ताईंचा किंवा मावशींचा बऱ्याचशाच गोष्टींचा इतिहास आहेत बरं का. की बघा शिजुताई सपकाळ ह्यांच्याकडून तर खूप काही घेण्यासारखं, किती संघर्ष किती स्ट्रगल त्यांनी केला बघितलं ना तुम्ही, तरी पण त्यांनी हार नाही मानली. तेव्हा असं ठाम राहायचं. झाशीची राणी असेल, म्हणजे खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या शिका. त्यांचं छायाचित्र त्यांचा पिक्चर समोर आणा, त्यांचा पिक्चर स्वतःमध्ये प्रोग्रेस करा. तुम्हाला जगण्याची हिंमत मिळेल आणि तुम्ही सुद्धा खूप काही बनवू शकता आणि खूप काही करू शकता. तर चला सगळ्या माझ्या गोडगोड ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तुमच्याशी बोलावं लागलं ना, तुम्हाला मोटिवेशनल जेव्हा कळते ना, तेव्हा असं वाटतं की व्हिडिओ संपूच नाही. अशा गप्पा मस्त माराव्या, तुम्हाला जगण्याची नवीन उमेद द्यावी, जगण्यासाठी नवीन प्रेरणा द्याव्या आणि सगळ्यांनी जगायचं आहे चांगली लाईफ. खचायचं नाही, हारायचं नाही. कारण ज्याला संघर्ष करावा लागतो त्यासोबत स्वतः देव असतो. कारण परीक्षा होते आणि जो संघर्ष करतो तोच खूप काही बनतो. आता तुम्हाला बऱ्याच ताई मला म्हणतात की ताई आम्ही 10वी पास आहे, तर आम्ही बिझनेस कसा चालू करू. तर काही ताई म्हणतात की ताई आमचं ग्रॅज्युएशन झालंय पण आम्हाला नाही कसं बोलता येत नाहीये, बिझनेसची आयडिया भेटत नाहीये. म्हणजे शिक्षण, व्यवसाय किंवा तुमचं करिअर हे शिक्षणावरती पूर्ण डिपेंड नसतं, हे मी तुम्हाला आज सांगते. कारण न शिकलेले लोक इतिहास घडवतात बरं का. न शिकलेले जे लोक आहेत ते इतिहास घडवतात, शिकलेली लोक त्यांचा इतिहास वाचत बसतात. हा फरक आहे बरं का. त्यामुळं कोणाला कधी कमी समजायचं नाहीये. तुमचं शिक्षणाची काही आवश्यकता आहे बरं का, पण तुमचं जर आता वेळ नाही शिकायला किंवा तुमची लहान मुलं आहेत तर तुम्हाला काही करा, तेव्हा बिनधास्त करा. आणि माणूस शिकता शिकता शिकतो, म्हणजे स्वतःला सुद्धा वेळ द्या. नवीन गोष्टी शिकत राहा, नवीन गोष्टी तुम्ही घेत राहा आणि प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये बघा. मला जमतंय, मला येतंय आणि मी करू शकते. ह्या 3 वाक्यावरती जर विश्वास ठाम असेल ना, इथून जर तुमचा विश्वास ठाम असेल तर ह्या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये, हे मी आज तुम्हाला स्वतः सांगते. तर चला पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये भेटू. ह्या ब्लॉगचे पुन्हा मेसेज करू नका, कारण रिप्लाय करायला अभिषेक बसलेला असतो ऑर्डर घेण्यासाठी, तर तुम्हाला तो मिशोवरती मिळून जाईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.